मित्रांनो आज भगवा कट्टा केसरी मैदान पार पडले आणि त्यात आदत वासरू मित्रांनो फायनलला राहिले. बघू शकता आपण आता सध्या गुलालात राहिले आणि आपल्यासोबत देगावचे प्रसिद्ध बैलगाडी मालक आणि सगळे आयोजक आहेत. त्यांचा ग्रुप आहे सोन्या काय सांगशील आज पहिल्यांदा वासरानं आपल्याच कमाल केली आदत मैदानात? आनंद तर आहेच. आज वासराचं 4थं मैदान आहे. 4थ्या मैदानात 4 नंबरचा मानकरी झालाय. बर काय आनंद हाच आहे. बर आज पुन्हा बरं नियोजन झालं होतं कसं काय? आज वजीर होता इथला पोडोलीतलाच वजीर होता. अचानक नियोजन झालं, गाडी चांगली पडली, 4 नंबर झाला. मला वाटतं मैदानात आतापर्यंत म्हणजे सगळ्या दिवसभर झाले नंदी सगळ्यात छोटं वासरू आहे आणि आज फायनलला राहिले सगळ्यांचं त्यानं नजरात त्यानं त्याच्यावर घेतल्यात. काय सांगशील आज? काय झाले मागच्या मैदानात इतका फेमस झाला होता की एवढ्या लहान वयाचा आणि सुट्टा म्हणजे रडतनं सर्जाच्या सेमीत पडला. टाटा ती गाडी हे क्वार्टरला राहिला आणि ते फायनलला राहिला. तेव्हा जेव्हा वासराची एवढी चर्चा झाली, घरचीच गाडी म्हणजे. आणि आज तर सुट्टा सेमी काढला. वय किती? त्याचं वय आता 12 महिने. बघा मित्रांनो ग्रुपच्या नाव होतं आमचा सनराम त्या सोन्या ग्रुप देराव. संग्रामच्याच पाऊल ठेवले थोडक्यात म्हणावं लागलं. आमचा एक मोठा बैल आहे सनराम म्हणून, त्याच्याच आशीर्वादाने ही सगळी बैल पळतात. सर्जा पळतो, ह्यो पळतो, स्वामी आहे सरपंच आमचा सोन्या. मागणी तर झाली आज, पण अजून आपलं द्यायचं असं नाही. म्हणजे पळतो म्हणून आपण अजून नाही द्यायचं असं ठरवलं. बच्चन असतो तुमच्याचा पहिल्या मैदानापासूनच तो असतो. मित्रांनो ड्रायव्हर पण बघू शकता आपण. ड्रायव्हर काय म्हणतो आज खऱ्या अर्थाने आदत वासराची कमाल केली. म्हणजे तुझा चेहरा चर्चेत आला पाहिजे कारण एवढं वासरू एक छोटं पळवणं या मोठ्या मैदानात नॉट जोक. काय सांगशील आजचा आनंद? त्या पहिल्या आड्यापासूनच आपण पळवतो. खेळ आपण पहिला एक लाकडांच्या फाटीवर सोडला, तिथनं पुढे आपणच पळवतो याला. कसं आहे पळ कसं सांगशील तू आज? आणि ती पळ एवढं पळवते जेवढे त्याला हात लावल तेवढं ती पळते. कोणतं 2-3 वर्ष झालं. तरी साधारण वय काय तुमचं? आता 18. एवढं लहान वय आहे. ड्रायव्हर पण आदत आहे. आदत ड्रायव्हर आणि आदत वासरू. दादा म्हणतात एकच खांद उजवा. डावीनं बी आपण फेरा काढलाय, पण त्याची हाणायची वेळ झाली ना, उजवीनच पोहोचतात. एवढा मोठा आता बाहेर कुठं पण कसं ग्रुपचं एवढं नाव करते सोन्या. काय सांगशील आज? म्हणजे आता तुमचा ग्रुपची आता बैल पळत्यात म्हणून नाव होतंय. ह्यो पळतोय सर्जा जाल तिथं फायनलला राहतोय. त्याच्या सट्टा भाव आहे ह्यो, त्याच्याच पावला पाय ठेवून ह्यो बी जाल तिथं फायनलला राहतोय. कुठनं घेतले वासरू म्हटलं? ह्यो निरा बारामती मध्ये. बर आणि सर्जानी सट्टी भाऊ आहेत. गटाला किती पळवतात आपला? 41 मध्ये. आणि सेमीला किती? 7व्या सेमीत. 2 नंबर 7व्या सेमीत 2 नंबर. नक्कीच मित्रांनो समजा जर आता पळतोय म्हणले तर चर्चा होणार, लाईव्हला दिसतोय. आता आमच्या मुलाखतीद्वारेपर्यंत भरपूर बैलगाडी मालकापर्यंत तो पोहोचणार आहे. तर पायऱ्यासाठी फोन असतील किंवा जर खरेदी किंवा विक्री करायची असेल तरी देखील तुम्हाला फोन येणार. तर कुणाला कॉन्टॅक्ट करायचा नाव सांगा. फोन रोजच येतात, पण तुम्हाला मुलाखतीद्वारे नंबर सांगा, कोणाच्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा? 93-077 96-627. नंबर आहे, माझा नंबर आहे स्वतः. तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा. नक्कीच जास्त काय वेळ घेत नाही. खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुमच्या टीमला. नक्कीच तुम्ही जे तुमचा हा ग्रुप वासरे घडवते आणि निकालात पण हातात गुलाल राहतात. हीच तुम्हाला शुभेच्छा असेल. प्रत्येक वेळी तुम्हाला गुलाल देतील हीच तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद सगळ्यांना. धन्यवाद. भैरवाच्या नावाने